डळमळीत पाया. डळमळीत पाया. आताचं जे देशातील आंदोलन पेटलं आहे, विविध ठिकाणी झिंजीचं आंदोलन होत आहे आणि सरकार घाबरलेलं आहे. सरकारला शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. आता जनता अमित शहाच्या पाठीमागे लागली आहे. ह्या सर्वांचा गोषवारा घेतल्यावर महाराष्ट्रातील सरकार डळमळीत होत चाललं आहे. महाराष्ट्रातील सरकारला जरी वाटत असले की आम्ही आमदार फोडले, आमच्यात घेतले, आमचं सरकार चालू आहे, परंतु हे सरकार डळमळीत पायावर उभं आहे. ह्या डळमळीत पायावर त्यांची इमारत टिकू शकत नाही. कदाचित 2029च्या आधीच महाराष्ट्रातील सरकार गडगडणार आहे, कारण पाया भक्कम नाही. सिद्धांताचा पाया नाही, विचारधारेचा पाया नाही. कोणालाही आयऱ्या गैऱ्याला घेऊन सरकारांमध्ये दिखावा केलेला आहे, पण ही मेजॉरिटी नाही. मेजॉरिटी दलबदलू लोकांची मेजॉरिटी टिकत नसते. दलबदलू लोक तुमच्यात आलेले आहेत. तसंही सैनिक समाज पार्टीने सर्व पक्षामध्ये असणाऱ्या 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्ती लोकांना टार्गेट करत आलेलो आहोत. म्हणून या 90%मध्ये जरी तुम्ही कुठेही गेलात, या पक्षातून त्या पक्षात गेलात, त्यांची पाया डळमळीतच असतात. प्रवृत्ती तुमची ठीक नसल्यामुळे या सरकारला घेऊन तुम्ही सर्व बुडणार आहात, कारण समाज जागृत झाला आहे. समाज 1947च्या आधीचा नाही, 1928चा नाही, 1942चा पण नाही. समाज हा 2026चा आहे आणि समाज हा जागृत झाला आहे. समाज सुशिक्षित आहे. समाजाला सर्व काही कळतं. राजकारण कळतं, पॉलिटिक्स कळतं, राजकीय व्यवस्था कळते, घटना कळते, भारतातली व्यवस्था कळते आणि कोणाचे डाव पण कळतात. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जागृत केलेली जनता या सरकारला, महाराष्ट्रातील सरकारला, डळमळीत पायावर उभ्या असलेल्या सरकारला सहज काढू शकते. कारण तुम्हाला जनतेचा पाठिंबाच नाही. जनता ही सर्व सैनिक समाज पार्टीवर आलेली आहे. तुमचा गैरसमज आहे. तुमच्याजवळ असलेले चिमूटभर कार्यकर्ते म्हणजे जनता नव्हे, ते कार्यकर्ते तुमच्यापर्यंत आले आहेत. ते लालचग्रस्त आहेत आणि भयग्रस्त आहेत. अशा भयग्रस्त आणि लालचग्रस्त कार्यकर्त्यांच्या जीवावर सरकार टिकत असेल, जर उभं राहिलं असेल, तर तुमचा पाया डळमळीत होत आहे हे तुम्हाला कळणार नाही. परंतु जेव्हा तुमची इमारत ढासळत, सरकारची इमारत ढासळत, तेव्हा तुमचे डोळे उघडतील. म्हणून समाज जागृत झाला आहे. समाजाने आता भक्कम पायावर इमारत रचायचं सुरू केलं आहे आणि या भक्कम पायावरच समाज, जनता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याची इमारत म्हणजे सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवणार आहे, ज्याचा पाया डळमळीत नसणार आहे. भक्कम पायावर उभी राहणारी इमारतच या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणार आहे आणि या दलबदलू सरकारला सफाया करणार आहे, सरकारचा सफाया करणार आहे. आणि वाटणीखोर, खंडणीखोर आणि टक्केवारी घेणाऱ्या सरकारला संपवायचं समाजाने ठरवलं आहे. सैनिक समाज पार्टीने फक्त समाजाला जागृत केलं आहे, निर्भय केला आहे. पण समाजाचा निर्णय आहे, जनतेचा निर्णय आहे की यस, हे सरकार बदललंच पाहिजे, बदललं जाणार आहे. जरी तुमचे मेजॉरिटी वाटत असेल तर ती मेजॉरिटी समाजापुढे अल्पशी आहे. त्यामुळे समाज जागृत झाला आहे, समाजाचे ध्येय साध्य केलं आहे आणि छत्रपतीच्या नावाने हा समाज पुढे आलेला आहे. म्हणून जागृत समाजाचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.